कचरा भूमीतील साचलेल्या कचऱ्यावर होणारी प्रक्रिया दिवसाला साधारणपणे 750 ते 800 मेट्रिक टन इतका कचरा गोखिवरे भोयदापाडा येथील कचरा भूमीवर नेऊन टाकला जातो। वसई-विरार महानगरपालिकेच्या कचरा भूमीवर साठलेल्या कचऱ्याचे डोंगर आता मोकळे होणार आहेत। साचलेल्या 15 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी सोमवारी पालिकेने ठेकेदाराला कार्यादेश दिले आहेत। 2013 नंतर प्रथमच अशा प्रकारची प्रक्रिया होणार आहे। वसई-विरार शहरात वाढत्या नागरिकीकरणामुळे दिवसेंदिवस दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे। दिवसाला साधारणपणे 750 ते 800 मेट्रिक टन इतका कचरा गोखिवरे भोयदापाडा येथील कचरा भूमीवर नेऊन टाकला जातो। 2013 मध्ये पालिकेचा घनकचरा प्रकल्प बंद पडला होता। तेव्हापासून या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणताच प्रकल्प नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या। दरम्यान या वाढत्या कचऱ्यामुळे आता कचरा भूमीची जागाही अपुरी पडू लागली आहे। त्यामुळे सद्यस्थितीत एकावर एक असे कचऱ्याचे ढिगारे तयार होऊ लागले होते। मुळात दैनंदिन जमा होणारा कचरा आणि त्यात आधीच साठलेल्या कचऱ्याचे डोंगर, त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती। ही समस्या सोडविण्यासाठी पालिकेने या साचलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचे निश्चित केले आहे। यासाठी केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन 2 मधून 46 कोटींचा निधी मिळणार आहे। बायोमायनिंग प्रकल्पाच्या संदर्भातील कामाची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबत साई युटिलिटी या खासगी कंपनीला हे काम देण्यात आले। याबाबतचे कार्यादेश संबंधित ठेकेदाराला सोमवारी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून घेण्यात आले। हा ठेका पुढील 20 वर्षांसाठी असणार आहे। हे काम डिमांड बिल्ड फायनान्स ऑपरेट आणि ट्रान्सफर या तत्वावर केले जाणार आहे। पहिल्या टप्प्यात कचरा भूमीवर पडून असलेल्या 15 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून जागा मोकळी करून घेतली जाणार आहे। यासाठी 2 वर्षे इतका कालावधी लागणार आहे। सदर जागेवर प्रकल्पासाठी लागणारी आवश्यक इमारत उभारणे, मशीन खरेदी करणे व इतर साहित्य आणि मनुष्यबळ इत्यादी खर्च संबंधित कंपनीमार्फत करण्यात येणार असून होणारा खर्चाचा समावेश टिपिंग फीच्या माध्यमातून संबंधित कंपनीला प्रकल्प सुरू झाल्यानंतर देण्यात येईल। उपायुक्त घनकचरा डॉक्टर चारुशीला पंडित यांनी सांगितले आहे। यंदाच्या वर्षी प्रथमच वसई-विरार महापालिकेने पर्यावरण अहवाल नुकताच सादर केला होता। या अहवालात कचऱ्याच्या समस्येबाबत धक्कादायक बाब समोर आली आहे। शहरात दैनंदिन कचरा उचलून कचरा भूमीवर नेल्याच्या नंतर सुद्धा अनेक ठिकाणच्या भागात कचरा पडून असल्याचं या अहवालात स्पष्ट झालंय। जवळपास 50% कचरा पडून राहत असल्याचं सांगण्यात आलं होतं। या नवीन कामामुळे कचऱ्याची ही समस्या दूर होण्यास मदत होणार आहे।